पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। उदासीन वदासीनो गुणैर्यो न विचाल्यते गुणावर्तन्त इत्येव योऽवतिष्ठति तेंगते। 14व्या अध्यायातला हा 23वा श्लोक आहे। मागच्या 21व्या श्लोकामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारला होता की असा गुणातीत आहे याचं लक्षण काय, तो कसा वागतो, त्याचं उत्तर द्यायला सुरुवात झालेली। चालू श्लोकामध्ये त्याचंच उत्तर दिलेलं आहे की जो उदासीनवत म्हणजे उदासीनासारखा राहतो, उदासनाची स्थिती आहे। उदासीन म्हणजे साक्षी, जे काही चाललं आहे त्याचं फक्त साक्षी भावानं पाहायचं। आपण त्यात आहोत किंवा त्याच्याशी एकरूप झाले असं नाही। साक्षी आपण पाहतो की कोर्ट कचेरीमध्ये साक्षी असतो। हे साक्षी म्हणजे साक्षीची व्याख्या काय, तर त्या प्रसंगाजवळ आहे पण प्रसंगात नाही, त्याला साक्षी म्हणायचं। जिथं काही चाललं आहे घरी आहे तो साक्षीदार नाही होत, त्या प्रसंगाच्या जवळ आहे पण त्या प्रसंगाची त्याचा काही संबंध नाही, तो साक्षी। तसा हा साक्षी आणि साक्षीप्रमाणे राहतो। मग जे जे काही गुणाकडून होतं आहे, या प्रकृतीचं जे काही कार्य होत असेल ते गुणच गुण ह्या ठिकाणी कार्य करून घेतात। हा गुणाचाच व्यवहार आहे असं त्याच्या ठिकाणी होतं आणि ते सगळं पाहत असून स्वतः मात्र आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निश्चयात्मक राहिलेला आहे। त्याच्या या वरच्या होत असलेल्या क्रियेला अंतःकरणात काही परिणाम नाही, क्रिया होतात त्या गुणाप्रमाणे होऊन गेल्या। हा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर आहे। तैसे गुणागुण कार्य हे आघवेचे आपण आहे म्हणून एकेका नोहे ताडा तोडी। आता जे काही आहे गुणकार्य ते गुणकार्य होतं। आपण मागे पाहिलं की सत्व रज आणि तम असे 3 प्रकारचे गुण आहेत। मग अंतःकरणामध्ये ज्या गुणाचा व्यवहार चालतो तो गुण तिथं काय आहे, सत्वगुणाचा असो, रजगुणाचा असो नाही तर तमगुणाचा असो, एकाच ज्ञानावर आहेत का नाही ह्यांचे व्यवहार। जे ज्ञान तिथं स्फुरत पावतंय अंतःकरणात त्यावरच सत्व आपला रंग दाखवतो, रज आपला रंग दाखवतो, तम आपला रंग दाखवतो। हे सगळं जरी होत असलं तरी त्याच्या ठिकाणी होत असलेल्या प्रत्येक गोष्टीला, त्या ज्ञानसंकल्पाला याचा काय आहे की तादात्म्य भाव नाही। म्हणजे हा त्या ह्याच्यापासून काही असो त्या गुणाचीच ताटातूट करायची असं नाही, त्यांचा व्यवहार होतो आहे कारण तो जो आहे तो प्रकृती अधीन असल्यामुळं होणारच आहे। एवढिया गा प्रतिती जो देहाला से वस्ती वाटे जाता गुंती माझी जैसा। आता त्याला उदाहरण दिलं आहे की जसा एखादा वाटसरू आहे, पूर्वी कसं असायचं, अशी काही कशाची सोय नसायची, प्रवास हा सगळा पायी करावा लागायचा। मग पायी जात असताना जर अंतरातलं गाव असलं तर मध्ये कुठंतरी मुक्काम करावा लागायचा, मग कोणाच्या घरी किंवा धर्मशाळेमध्ये। मग तिथं गेल्यानंतर त्या धर्मशाळेत काय असतं तर जशी परिस्थिती असेल तसं, त्या धर्मशाळेत उजेडाची काही सोय नसेल तर अंधारात, काही कीटक चावत असेल तर गपचूप बसावं लागतं। इकडे तिकडे आरडाओरडा कुत्रे ओरडत असले तरी तिथं जसं तो वाटसरू ते सगळं सहन करून आपलं काय आहे रात्र काढतो।
तसा हा देह नावाच्या वस्तीला आलेला आहे. त्यामुळं इथं जे काय असेल गुणाचं कार्य ते जे असेल ते असेल सहन करून निघायचं. म्हणजे हा प्रसंग आपल्यावर आलेला जसा तो वाटसरू समजतो की हे आपलं घर नाही की ह्यातली ही सगळी निर्वानिरव करत बसायला. आपल्याला फक्त आजची रात्र इथं काढायची. तसं या देहात एवढं आयुष्य काढायचं आहे. आपल्याला काय आहे की याच्याशी काही संबंध नाही असा साक्षीभाव याच्याजवळ आहे. जो जिणता ना हारवी तैसा गुण नव्हे ना करवी जैसा का श्रोणावी संग्रामेची. आता त्याला उदाहरण दिलं. म्हणजे काही गोष्टी कशा आहेत, उदाहरण देत असताना ज्या उदाहरणाला काढलेल्या गोष्टी त्याची थोडी आपण कल्पना मांडायची. एवढंच की रणांगण आहे, युद्धाचं रणांगण आहे म्हणजे युद्धभूमी आहे. आणि युद्धभूमीमध्ये इकडचं सैन्य तिकडचं सैन्य दोन्ही बाजूचे सैन्य उभं आहेत. दोन्ही बाजूच्या सैन्यांचं युद्ध चालू झालं आहे. पण ह्या रणांगणाला म्हणजे या युद्धभूमीला याला विजय मिळावा आणि ह्याला पराजय असावा असं काही वाटणार नाही. ह्याचा हो नाही तर याचा हो. ती जी काही जमीन आहे कुठली रणभूमीची ती आपले कसे आहे असू द्या, तुमचं काय व्हायचं ते होऊ द्या. त्या ठिकाणचं जे आहे युद्धभूमी ते आपली काय आहे त्याच्यावर चाललेलं युद्ध ते पाहत असते. तैसा गुण नव्हे ना करवी. त्याप्रमाणे अंतःकरणात गुणाचे व्यवहार झाले किंवा अंतःकरण जसं निरभ्र आकाशासारखं राहिलं याच्या ठिकाणी काही नाही. का शरीरा आतील प्राणू घरी आतिथ्याचा ब्राह्मणू नाना चोहटाचा स्थानू उदासू जायचा. आता जे काही आपल्या शरीराच्या ठिकाणी प्राण ये जा करतो त्या प्राणाला काय सगळ्यांच्या ठिकाणी यावं लागतं. प्रत्येक जे कोणी आहे मनुष्य मात्र असो नाही तर इतर जे प्राणी असतील त्यांना श्वासोश्वास लागतोच. आणि श्वासोश्वासात प्राण जा ये करतो. त्या प्राणाला कोणाच्या घरी जाणे येण्यात म्हणजे याचं शरीर याचं शरीर याचं शरीर असं काही नाही. आजारी माणसाचं शरीर असलं तरी प्राण त्यात जाणार. एखाद्याच्या काय आहे की ठिकाणी सर्दी खूप आली, नाक सगळं काय त्याचं भरलं आहे तरी प्राण येतो जातोच. तो काय असं म्हणत नाही की ह्या शरीरात जायचं नाही ह्या शरीरात जायचं. असं जर प्राणाने केलं असतं तर आपलं काय झालं असतं. पण सगळ्याला जसा प्राण समान वागतो त्याच्या ठिकाणी त्याचं कोणाही व्यक्तीबद्दलचं काही नाही. घरी आतिथ्याचा ब्राह्मण म्हणजे जसा अतिथी म्हणून ब्राह्मण आला आणि त्याला आपल्याला जेवायला घालायचं आहे अतिथी न तो काय असं म्हणत नाही की मला अमकं करा मला तमकं करा जेवायला अमकं करा. तर काही नाही. जे तुमचं ताटात येईल ते आपलं गपचूप खातो. कारण तो काय केलेलं आहे ह्याच्या संबंधी उदासच आहे. त्याला दुपारच्या वेळेला जेवायला पाहिजे एवढंच आहे. तो हे ते काही पदार्थ म्हणणार नाही आणि त्याचं काही तुमच्याशी वादही घालणार नाही. नाना चोहटाचा स्थानू उदासू जायचा. तसंच एखाद्या चौकात एखादा खांबा असला तर तो सुद्धा त्या चौकात काय चाललं आहे ह्याच्याकडे लक्ष देत नाही. तो त्या असलेल्या संपूर्ण चौकातल्या व्यवहाराशी उदास असतो. आणि गुणाचा यावा जावा ढळे चळे ना पांडवा मृगजळाचा हेलावा मेरू जैसा. आता याप्रमाणे कोणत्याही प्रकारचं म्हणजे काय असतं सत्वगुण जर त्या ठिकाणी आला तर कमीत कमी अंतःकरणाला स्थिरता आहे. रजगुण आला तर चंचलता आहे. हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे सतत त्या ठिकाणचे हाव आहे. आणि तमगुण आला तर मूर्खपणा आहे मूढता आहे. काही असो कोणत्या गुणानं यावं कोणत्या गुणानं काय त्याचं जे असावं ते करावं. पण ह्यांच्या ठिकाणची जी स्थिरता आहे ह्यांच्या ठिकाणचा जो निश्चय आहे त्या निश्चयाला ढल होत नाही. निश्चय पक्काच राहतो. व्हायचे ते होऊ द्या. मग आता याच्यामध्ये एक झालं की उदाहरण दिलं आहे त्यांनी की मेरू पर्वत वास्तविक पाहता कोणत्याच समुद्रात आणि कोणत्याही हवेने कधीच हालायचा नाही. तर उदाहरण देताना दिलं की मृगजळाच्या पाण्याने हलल का. आता पाणीच मुळात मिथ्या तर तो कसा जाईल.
तर याचं हे उदाहरण देण्याचं कारणच तसं आहे की याच्या ठिकाणी आत्मसत्ता ही स्थिर आहे, शाश्वत आहे आणि ते अंतःकरणाचा निश्चय. त्यामुळं गुण आले गेले काय आहे यांचं सारखंच आहे आणि हे मिथ्या आहेत. प्रत्येक गुणाचा जो काही असलेला आपल्या अंतःकरणातला वावर आहे किंवा फिरणं आहे हे सगळं मिथ्या हे ह्यांनी जाणले. आले गेले त्याचं काही वाटत नाही. हे बहुत काही बोलिजे व्योम वारेनी न वचिजे का सूर्य ना गिळीजे अंधकारे. आता त्याच्या अंतःकरणाच्या निश्चयाचं वर्णन चाललं आहे. काय आहे की प्रश्न विचारला होता याचं लक्षण काय आणि लक्षणाचं उत्तर चाललं आहे. मग लक्षणात असं सांगितलं की याच्याजवळ पूर्ण स्थिरता आहे. मग काही तिकडं व्यवहार हो असा काय चाललेला आहे त्या लक्षणाचा भाग सांगत आहेत किंवा लक्षण स्पष्ट करतात. त्याच्यात त्यांनी सांगितलं की आकाश कधी वाऱ्याने उडून जातं का? अहो केवढाही सोसाट्याचा वारा सुटला तर आकाशातच शिरतो आणि शांत होतो. आकाश त्याला गिळून टाकतं. कारण काय आहे आकाशाच्या पोटी वायू जन्माला आला आहे आणि तो आकाशाला काय करणार आहे? तो जसा तिथं जाणार नाही. आणि सूर्याचा अंधाराने गिळला असं वाटतं कधी कधी. लहान मुलं म्हणत असतात की सूर्य अस्त झाला मोठ्या माणसाने म्हणायचं आणि लहान मुलांना म्हणायचं रात्रीने सूर्याला गिळून टाकलं, आता ती सकाळी बाहेर काढेल तेव्हा निघेल. म्हणजे हे कधीच होत नाही. अंधार कसा सूर्याला गिळेल? अंधार असेल तर सूर्यापुढे येईलच कसा? मग तो येणारच नाही तर कसा गिळणार? स्वप्न कागा जिया परी जागतया ते न सिंतरी गुणी तैसावधारी न बंधीजे तो. आता जसं जसं स्वप्नामध्ये मनुष्याच्या पुढे काय स्वप्नीय प्रसंग असतो, स्वप्नातली जे काय त्याच्या पुढं चाललेलं आहे तसं तसं त्याच्यावर परिणाम होतो. कोणाला काही भीतीदायक स्वप्न असेल तर तो घाबरतो. कोणाला त्याच्यामध्ये स्वप्नामध्ये थोडंफार काही आनंदाचं वाटत असेल तर त्याला हर्षही होतो. काही होत असेल ते पण जे स्वप्नात झालं ते आता जागं झाल्यावर आठवलं तरी तसा परिणाम होतो असं नाही ना. स्वप्नात पैसे सापडलेत म्हणून आता जागृतीत हसत बसला किंवा आनंद झाला असं काही नाही. स्वप्नात काहीतरी भयावह दिसलं, एखादा सर्प अंगावर आला, एखादा आगनी लागला होता त्यात हा शिरला, बाहेर आल्यावर त्याच्या ठिकाणी त्याचं काही नाही. स्वप्न आठवल परिणाम होणार नाही. स्वप्नाचा परिणाम जसा त्याच्या ठिकाणी होत नाही तसा ह्या गुणाचं आणि ह्या असलेल्या ज्ञानी पुरुषाचं गुणातीताचं काही संबंध येत नाही. संबंध न आल्यामुळं गुण त्याला बांधत नाहीत. गुणाकीर नातुडे परी दुरुनी जई पाहे कोडे तई गुणदोष साईकडे सभ्यू जैसा. आता त्याच्यात त्यांनी काय आहे की असं जे काही सगळं चालतं तर मग कसं वरचीवर चालल? शेवटी गुण जे आहेत त्या गुणाला कोणतरी करता पाहिजे ना. सत्वगुणाचं कार्य काय होत असेल तर तिथला करता पाहिजे, रजगुणाला करता पाहिजे. मग हे सगळं होतं. पण जरी होत असलं आणि ते करत असलं तरी त्याचा करता त्या त्या काळापुरता आहे. त्याला जसं आता लग्न एक आणि लग्नात सगळं लग्न आता वऱ्हाड येऊन थांबलं, लग्न लावायची वेळ आली, नवरा नवरीसुद्धा समोर उभा केली, आंतरपाटही धरले, अक्षताही वाटून झाली. पण मग नंतर असं लक्षात आलं की अजून लग्नाला का नाही सुरुवात करत? म्हणजे नवऱ्याचा मामा नाही आलाच नाही अजून. लोक म्हणले एवढं सगळं झालं आहे तर मग आता कशाला वाट पाहता? मग करा कोणाला तरी मामा म्हणून उभा. मग संबंधित माणूस मामा म्हणून उभा राहिला आणि लग्न पार पडलं. आता हा मामा काय तेवढ्या कार्यापुरता आहे. या मामाला बाकीचं काय ह्याला काय वरमाईला साडी घ्यायची काय? त्याला काय तो म्हणला तेवढ्यापुरतं. म्हणजे जसं त्या कार्यापुरता तो तिथं घेतो, मामा नाव घेतो, फार तर ते सगळं लग्न पार पडेपर्यंत त्याला सगळे मामा म्हणतील. मग तो ओ सुद्धा म्हणेल, मामा म्हणून हाक मारली की ओ म्हणेल. पण त्याच्या ठिकाणी जसं त्याचा काही मामापणाचा अहंभाव नाही, ओ देण्यापुरतं आहे,
तसं ह्या सगळ्या गुणाचे जरी व्यवहार तिथं होत असले आणि त्याचा कर्ता जागा होत असला तरी कर्ता म्हणजे पोकळच आहे. कर्ता अहंकारातनं नाही जागा झालेला, घ्यावं लागतं म्हणून आहे. त्याच्या ठिकाणी काय आहे की त्याचा काही परिणाम होण्या इतकं त्या कर्तृत्व भावाचं काही नाही. मग त्याला उदाहरण दिलं की जसा भावल्याचा खेळ चालला आहे आणि भावल्याच्या खेळाला पाहणारा प्रेक्षक जसा असतो तो सभ्यपणाने पाहतो. म्हणजे जर त्या खेळामध्ये काही कथानक असेल तर कोणाचं काय झालं त्याच्यावर काही नाही, आपलं बघायचं आहे तो एवढंच. हे जसं आहे तसं त्या गुणाकडं पाहत असतात. सत्कर्मे सात्विकी रजते रजोविषयिकी तम मोहादिकी वर्तत असे. आता त्या ठिकाणी याचा अगोदर स्पष्टीकरण झालंच आहे. आणखीन सांगू लागले की जर सात्विक असेल तिथं गुण तर सात्विकातर्फे सत्कर्म होतात. सत्कर्म म्हणजे काय की ज्याची जी गरज आहे आणि त्याला त्यावेळेस प्रसंगाला तर मदत होईल किंवा लोकाला पुढं उपयोगी पडावं असं म्हणून काहीतरी मदत करेल. जे काय असेल ते स्वतःपुरतंच आहे असं नाही तर सगळ्याला फायदा होईल असं काहीतरी काम करतात. हे कोणाचं आहे? सत्वगुणाचं आहे. रजोगुण काय करतो? विषय मिळवण्याकडं पाहतो. विषयप्राप्ती त्याचं जास्त काय आहे? मग काय डोळ्याचा विषय असेल, कानाचा विषय असेल, जिभेचा असेल, नाकाचा असेल, जे काही ज्ञानेंद्रियाचे विषय आहेत ते विषय कसे मिळतील. मग हा काय करतो? तो सत्कर्म फलत्यागाच्या दृष्टीने पाहतो सात्विक, आणि रजोगुणी विषयभोगाच्या दृष्टीने पाहतो. हे जसं आहे तसं तमगुणाचं उभं राहिलं की मोहादिकी. मग मोह आहे, या मोहाचा भाग एवढा आहे तमगुणाचा की त्याला कोणत्याही वस्तूचा मोह आहेच, पण ज्या वस्तूचा मोह आहे ती वस्तू दुसऱ्या कोणाला नाही मिळाली पाहिजे ह्याची मात्र त्याला फार काळजी घ्यावी लागते. ती मलाच पाहिजे, दुसऱ्याला कोणाला नाही. मग दुसऱ्याला मिळत असली तर त्याच्यासाठी काहीतरी खटाटोपी करील, त्याचं काहीतरी हनन करील, पण ती वस्तू स्वतःलाच घेईल. हे सगळं त्या तमगुणाचं आहे. मोह तर आहेच आहे, वस्तू आपल्यालाच फक्त पाहिजे, दुसऱ्या कोणाला न मिळावी, हे तमगुणाचं चालतं. पण हे सगळे जे गुणाचे व्यवहार आहेत हे कोणाच्या ठिकाणी चालतात? ह्या गुणातीताच्या ठिकाणी सुद्धा चालतात. तुम्ही आम्ही सामान्य मनुष्य त्यात वाहून गेलेलो आहे, पण ते त्यांच्यापुढं होत असूनसुद्धा, त्याचं वर्तन होत असूनसुद्धा ते त्याच्यापासून बाजूलाच आहेत. परिसतयाची आगा सत्ता होती गुणक्रिया समजता, हे पुढे जाणे सविता लौकिका जेवी. एकंदरीत हे सगळं जरी होत असलं तरी यापासून मी वेगळा आहे हे जे त्यांच्याजवळचं अत्यंत निश्चयात्मक भान आहे, निश्चयात्मक ज्ञान आहे ते आहे. मग त्याला त्याने उदाहरण दिलं की सूर्य उदय झाल्यानंतर सगळी कामं चालू होतात, कुणाचं काही. मग सगळ्याची कामं चालत असली तरी सूर्य कधीच म्हणत नाही की ह्या कामाचा मी करताय. त्याच्या असलेल्या सत्तेत, त्याच्या प्रकाशात जे काही काम व्हायचं असेल ते खालचं होतच असतं. पण त्याच्या ठिकाणी या लौकिकाचं मी काम केलं असं नाही. मग सूर्याच्या सत्तेत जशी ही कामं झाली, कारण सूर्याचा प्रकाश पडल्यानंतर सगळ्या गोष्टी केलेल्या जातात, तसं हा समजतो की ही एक पारमार्थिक सत्ता आहे आणि पारमार्थिक सत्तेवर ही व्यावहारिक सत्ता आहे. मग ते व्यवहार होतील ते होतील. त्या व्यावहारिक सत्तेचं काय? एकंदरीत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जसं सोनं आहे आणि सोन्यावर अलंकार झाले, मग त्या सोन्याला काही त्याचं काय असतं का? मुळात सोनं जे आहे ते मग माझी अंगठी का करता, माझं हे गळ्यातलंच का करता, कधीच नाही विचारत. काही कर, मी आहे ते आहे. अंगठी कर नाही तर गळ्यातलं कर, मी सोनंच आहे ना. मग अंगठी रूपानं राहील नाही तर गळ्यातल्या रूपानं राहील, माझ्या सोनेपणाला कुठं बाद नाही. तशी पारमार्थिक सत्ता आहे. तुझा व्यवहार तिकडे काही होऊ दे, माझ्या सत्तेत काही खोट येणार नाही. समुद्रची भरती सोमकांतची पाझरती, कुमुदे विकासती चंद्रू तो उगा,
आता त्याला काय आहे, उदाहरण असं दिलं की चंद्र उगवला म्हणजे मग काय होतं, पौर्णिमेच्या चंद्राने समुद्राला भरती येते. आता असं सांगतात की पौर्णिमेत भरती आली पण पूर्ण भरती आली. तसं तर अष्टमीपासून भरती व्हायला सुरुवात होते. अष्टमीतही भरती असते, पुढं नवमी, असं करत करत पौर्णिमेला पूर्ण भरती होते. हे जसं आहे तसंच अष्टमीपासून ओहोटीला सुरुवात होते, अमावास्येला पूर्ण ओहोटी होते. पण हे सगळं कुणामुळं घडलं? चंद्रामुळं. समुद्राला भरती आली ती चंद्रामुळं. दुसरं त्याने उदाहरण दिलं की सोमकांत पाझरती. मग त्याच्या सोमकांत नावाचा दगड असतो, ते चंद्राचं चांदणं पडलं की ते पाझरायला लागतो. याच्याबरोबर जे रात्री चंद्राच्या प्रकाशात विकसणारी कुमुदिनी नावाचे जे कमळं असतात ती विकसित पावतात. ते फक्त चंद्रप्रकाशातच विकसित पावतात. काही सूर्यविकासिनी आहेत, काही चंद्रविकासिनी आहेत. मग जी चंद्रविकासिनी आहेत ती चंद्रप्रकाशात विकसित होतात. हे जर सगळंच आहे, पण ह्यात चंद्राचा सत्ता वापरली, चंद्राला करतेपणा काय ह्याच्यात? चंद्र काय म्हणतो का माझ्यामुळं समुद्र? आता ते म्हणतात कारण सगळीकडं समुद्राला भरती येते म्हणून चंद्रालाच भरती आली, चंद्रामुळं भरती आली. पण दुसरी गोष्ट अशी निष्कर्ष निघते की चंद्रच केवळ समुद्रच भरतीला येतो असं नाही, पृथ्वीला सुद्धा येते. रात्रीच्याला जर आपण पाहिलं तर मातीला फुगवटा येतो. दिवसाच्या रानातनं आपल्याला चालायचं आहे, त्या रानात पोकळ मातीत रात्रीच्याला चालताना पाय आपले जास्त खोल खोल जायला लागतात. म्हणजे तिथंही आहे पण ओळखू येत नाही एवढंच. हे सगळं चंद्रामुळं होतं. का वाराची वाजे विजे, गगने निश्चळ अशी जे, तैसा गुणाची गजबजे डोले ना जो. आता त्याचप्रमाणे वाऱ्याचा काय, वारा जर आला ना तर दोन गोष्टी कसं असतं पहा की हे जे आहे वायू जो आहे तो आकाशापासून झाला, म्हणजे आकाशाचं त्यात अंश आलाच की. आकाशाचा अंश आला म्हणून आकाशाचा जो गुण आहे शब्द तो वाऱ्यात आला. मग सू हे जे काय आलं ते शब्द आहे. वाऱ्याचं वाहन स्पर्श आहे आणि वाऱ्यात सू आला हा आकाशाचा अंग आहे. मग तो वाजत वाजत जरी आला तरी त्याचा वेग कमी झाला की वाजणं कमी होतं. मग कुठं जातो तर आकाशातच तो थांबतो. पण किती जरी जोराने आवाज देत आला मग आकाशाला काय व्हायचं आहे? आकाश ते स्थिरच आहे. तसं कोणत्याही गुणानं या गुणातीताच्या अंतःकरणात त्याच्या स्थितीमध्ये काही बदल होत नाही, हे लक्षण सांगितले. गुणातीताचं लक्षण काय तर बाहेर कोणताही गुण येऊ दे आणि कोणत्याही गुणाचा शरीरावर व्यवहार होऊ दे, त्याच्या स्थिरतेमध्ये काही नाही. मग जसं सात्विक गुणाचं सत्कर्म झालं तरी कोणी स्तुती केली तरी ह्यांना काय वाटायचं नाही, सत्कर्म झालंच नाही असं त्यांचं मन म्हणेल. रजगुणाचं विषयाबद्दल कोणी म्हणले अहो तुम्ही तर ज्ञानी, हे तर भोगताय ते भोगताय तरी त्यांना काय वाटत नाही. तमोगुणाचं चुकून काय त्यांच्याकडून झालं आणि कोणी काय त्यांना शिक्षाच देऊ लागलं त्यांना काही नाही. याचा अर्थ काय की काही जरी झालं तरी लोक काय बघत असतील ते बघतील, काय बोलतील ते बोलतील, पण हेच जे स्थिर आहे ते स्थिरच आहेत. अर्जुना येणे लक्षणे तो गुणाती तू जाणणे, परीस आता आचरणे तयाची जी. आता जे प्रश्न विचारले त्यातला पहिला प्रश्नाचं उत्तर आलं की गुणातीताची लक्षणं काय. मागचे 21व्या श्लोकात प्रश्न विचारलेत, त्याचं उत्तर 22 आणि ह्या 23मध्ये दिलं. 23मध्ये काय दिलं की हा कशा प्रकारच्या लक्षणाचा ही लक्षणं दिली. आता ह्याच्यानंतर जे सांगायचं आहे त्यांना ते म्हणजे त्याचं आचरण कसं आहे. 2 प्रश्न होते, गुणाचं त्या गुणातीताचं लक्षण काय आणि दुसरं त्याचं आचरण कसं आहे, कसा तो ह्या जगात वागत असेल. या दोन्ही प्रश्नापैकी एका प्रश्नातलं उत्तर आता झालं. दुसरं प्रश्न सांगतात परीस आता आचरणे तयाची जी. आता तो कसा वागतो ते मी तुला सांगेन. सुखदुःख सुखस्वस्थ समलोष्टाश्म कांचना
तुल्यप्रिया प्रियो धीरस्तुल्य निंदात्मसंस्थिती. आता त्याच्यातलं मुख्यत्व एक आहे की हा जो काही गुणातीत आहे याच्या ठिकाणी सुख दुःख, त्याच्यानंतर दाखवलेलं काय आहे की निंदा स्तुती जे काही असेल, हे सगळे जे द्वंद्व भाव आहेत, या द्वंद्व भावाचं त्याच्या ठिकाणी काही नाही. मग जसं मातीचं ढेकूळ आणि सोनं हे त्याच्या दृष्टीने काय आहे, सारखंच. सुख किंवा दुःख हे सारखं. या सगळ्या द्वंद्व भावाच्या होत असलेल्या परिणामात अंतःकरणात काही नाही. सुख असो किंवा दुःख असो, हे हर्ष असो किंवा अजून काय शोक असो, काही असू द्या. मागं जसं दुसऱ्या अध्यायात झालं आहे की नाही की सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, ते स्थितप्रज्ञाचंच लक्षण आता इथं सांगायचं आहे. हा सुद्धा त्याचप्रमाणे आहे. आता त्याला सगळं समान आहे. आणि हे सगळं कोणत्या प्रकारचं द्वंद्व टिकवायचं असलं तर धैर्य असावं लागतं. म्हणून ती धीरता ही त्याच्याजवळ आहेच आहे. आणि मग हा सगळा जो काही त्या ठिकाणी आलेला आहे तो ज्ञानामुळं झालं. मग माणसाला काय असतं, स्तुतीप्रिय असते. कोणी असू द्या, त्याला स्तुती केली की आवडते आणि निंदा केली की आवडत नाही. पण ह्यांना ते नाही, ते दोन्ही गोष्टी यांच्या ठिकाणी समानच आहेत. वस्त्रासी पाटी पोटी नाही सुता वाचून किरीटी, ऐसे सुये दिठी चराचर मद्रूपे. आता हा जो आहे तो विचार असा करतो की जेवढं काही आहे, कोणतं चर आणि अचर म्हणजे सजीव आहे, इकडं तिकडं फिरणं चालणारं तर आहेच आहे, पण जे जे निर्जीव आहे ते कुठं जात येत नाही, पण त्याला तरी आहेपणा कशाने, ते आहे म्हणलं. परमात्म्याचं अस्तित्व नसताना तर दगड आपणहून फुटले असते, सगळे डोंगर खाली ढासळत आले असते. पण परमात्म्याचं अस्तित्व आहे म्हणून ते जसे न तसेच आहेत. प्रत्येक जे काही असेल त्याच्यापर्यंत त्यांची ती काही जरी ते स्थिर असले, इकडून तिकडं त्यांना स्वतःला जाता येत नाही, कोणीतरी ढकलल्यावर जायचं आहे, पण त्यांचं अस्तित्व त्या परमात्म्याच्या आहेपणाने. आणि जे जे सजीव आहेत ते तर काय आहे, परमात्म्याच्याच सत्तेत, परमात्म्याच्याच अस्तित्वात आहेत. जसं वस्त्रामध्ये एका सुताशिवाय दुसरं काही नाही, आडवं उभं सगळं काय आहे, सूतच आहे. तसं हे सगळं चराचर एका भगवंतावरच आहे. सगळ्याची सगळी जी काही अनेक रूप आहेत, आपल्याला काय आहे, कितीतरी प्राणी दिसतात आणि कितीतरी वेगवेगळे त्याचे आकार आहेत. हे सगळे जे आकार आहेत आणि सगळं जे त्याला ठेवलेली नामं आहेत, एवढंच मायेचं अंग आहे. बाकी त्यांचा आहेपणा, त्याच्या ठिकाणी असलेलं त्याचं खाण्यापिण्याचं ज्ञान आणि त्याला जे काही सुखाचं वाटत असेल ते सगळं परमात्म्याचं आहे. मग कोणतंही असू द्या, अगदी काय आहे, 4 पायाचे जनावराचे कळप असो, नाहीतर सरपटणाऱ्या प्राणी असो, नाहीतर जलचर असो, पक्षी असो किंवा मनुष्य असो, सगळीकडं परमात्म्याचंच अस्तित्व आहे आणि परमात्म्याच्या आहेपणाने हे सगळे आहेत. मग काय आहे, याच्यात फरक एक आहे की काय बदलतं ह्यांचं, फक्त वरचा आकार आणि त्याला दिलेलं नाम. म्हणजेच एखादी गोष्ट, जशी आता आपल्या दारामध्ये एखादी गाय आहे, मग त्या गाय आहे, ती गाय म्हणली, ही गाय तुमची एवढं रोज तिला का सांभाळता, म्हणली ती आमची गाय साधी नाही, कपिलाच आहे. म्हणजे काळी आहे, शेपूट अगदी तिचं खुरापर्यंत आहे, शांत आहे. 10 वर्षांनी एक मनुष्य तिथं आला, म्हणलं तुमची गाय दिसत नाही, गे मेली हो म्हणले ती. म्हणजे तिचं जे काही असेल ते आकार आणि ते नाम ते जातं निघून, कारण ठराविक मर्यादित काळातच आहे. पण ज्या सत्तेवर होती ती सत्ता कुठं जाणार आहे, ती सत्ता जी आहे ती तशीच राहते. हे सगळं आता काय करायचं आहे, ह्याच्या ज्ञानामध्ये पक्क आहे. हा ज्ञानी मनुष्य सगळ्या द्वंद्व भावाकडं कोणत्या अस्तित्वातून, कोणत्या आधारावर पाहतोय, तर ते आपल्याला या श्लोकातून समजून देणार आहेत. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त।